चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग पासून तर नागपूर रोडच्या रेल्वे क्रॉसिंग पर्यंत आपण म्हणाला होता की मी चौपदरी रस्ता बनवेल आणि तो म्हणजे प्रत्यक्षात उतरलेला आहे। पण विरोधकांचा आरोप आहे की रस्त्याचा दर्जा तो बरोबर नाही, गुणवत्तापूर्ण काम झालेलं नाही आणि या रस्त्यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला आहे। तुम्हाला काय वाटतं याबद्दल? खरं तर माझं एक स्वप्न होतं वणी शहरातील सर्व रस्ते सिमेंटचे सुंदर रस्ते बनवायचं, चारपदरी रस्ते बनवायचे, रस्त्याची विड्थ वाढवायची। आपण पाहतो आपण या छत्रपती शिवाजी महाराजच्या आपण चोरोबा हा रस्ता चार पदरी सुंदर रस्ता आहे, नितूर रस्ता एवढं फुटलाय नाही, एवढं दात नाही, सिमेंट ओसर नाही, एवढं सुंदर रस्ता बनला आणि विरोध आरोप करतात। विरोधांचा आरोप शेवट निवडणुकीच्या 3 महिने पूर्वी 2 महिने असतात, 6 महिने 4 वर्ष 9 महिने तरी ते आरोप करतात। त्या आपण डिवायडर पाहता इथं सुंदर मोठमोठं झाड लागणार आहे, टेंडरवर वरचढून काम सुरू आहे, सुंदर झाड लागणार आहे आपण पाहतो। त्यामुळे विरोधांचा जो आरोप आहे निव्वळ दिशाभूल आहे। हे शहर मोठं व्हायला पाहिजे, रस्ते हे मूलभूत गरज आहे। लोकांना रस्ते नसेल तंबर होते, झाडात होते, मेंटेनन्स होतं, आता लोक सुतमय वातावरणात आपला प्रवास करत आहे। एकदाचा रस्ते झाले, पिण्याचं पाणी झालं, मूलभूत सुविधा दिल्या, नंतर इतर विकास सुद्धा टप्प्याटप्प्यात आपण करणार। तुमचे विरोधक म्हणा किंवा काही लोक म्हणतात की रस्ते बांधणे आणि नाल्या बांधणे म्हणजे फक्त विकास होत नाही, याबद्दल काय बोलाल आपण? मी सांगितलं तेव्हा रस्ते बांधणे नाल्यामध्ये विकास होत नाही, विरोधी नेहमी म्हणतात शेवटी रस्ते झाले ना जे नव्हते। मुळात रस्ते मूलभूत दर्जा पहिले रस्ते लोकांना प्रवास अतिशय सुखकर व्हावा, प्रवासाला कठीण होतं, लोकांना दड्डे असेल, पडत होते, ऍक्सिडेंट असेल, पाणी उडलं असेल, हे सर्व बंद झालंय। रस्ता असे शांत पाहत असेल सुंदर प्रवास लोकांना सुरू आहे, तेवढं डस्ट दिसत नाही, डस्ट सोडत होतं, स्वच्छ बनी ट्रान्सफर बदलतं बनी आपण पाहता। तर आमदार साहेब यानंतर आता कुठली योजना तुम्ही आम्हाला दाखवणार आहे? तर तुम्हाला मिळणारा तालुका जिल्हा संतुल जे 20 कोटी रुपये करून अतिशय सुसज्ज असं तालुका जिल्हा संतुल होणार आहे। त्याचं भूमिपूजन झालं नाही, परंतु मंजूर झालं, टेंडर झालं, वरचाढ झालं, 6 इतर जागा आहे, भव्य अशा प्रशस्त क्रीडा संकुल बांधणार आहे। आता आम्ही जाणार आहोत, त्यांनी जे क्रीडा संकुल मंजूर केलेला इथल्या या खेळाडूंसाठी, युवकांसाठी, तिथे आम्हाला घेऊन जाणार आहे। ती जागा कोणत्या ते प्रत्यक्षात आपल्याला दाखवणार आहेत। तर चला आमच्यासोबत तालुका क्रीडा संकुलच्या जागेकडे।